तर हे लाडू बघा अगदी एका हाताने सुद्धा सहज वळले जात आहेत. अचानक काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली किंवा घरात पाहुणे येणार आहेत तर कमी वेळात आणि भारी असं काही बनवायचं आहे ना, तर हे लाडू त्यासाठी अगदी परफेक्ट आहेत. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले पौष्टिक लाडवाची रेसिपी. अजिबात पाक न बनवता किंवा तासनतास गॅससमोर उभं न राहता अगदी 10 मिनिटामध्ये हे लाडू तयार होतात. दिसायला जेवढे हे भारी दिसत आहेत ना, तेवढे चवीला म्हटलं तर कमाल लागतात. तर तुम्ही बघू शकताय अगदी मऊसूत तोंडात जाताच विरघळणारे हे लाडू आपले तयार झालेत. तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवले. गॅस अगदी मंद ठेवायचा आणि यामध्ये आपल्याला घालायचा आहे 1 चमचा खसखस आणि अगदी मंद आचेवरती खसखस फक्त 1 ते 1.5 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे. खसखस हे पोषक तत्वांनी समृद्ध असून ते पचन, डोळ्यांच्या आरोग्यासाठी, शरीराला थंडावा देण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तर इथे बघा खसखस छान अशी भाजली गेले. आता आपण ही बाजूला काढून घेऊया आणि सारख्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचाभर तूप घालायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आता 10 ते 15 बदामाचे काप, त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचे आहे 10 ते 15 काजूचे काप. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा जे आवडेल ते यामध्ये घालू शकता. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे टरबूजाच्या बिया आणि अगदी 2 चमचे भोपळ्याच्या बिया. तर हे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आता आपल्याला मंद आचेवरती चांगले भाजून घ्यायचे आहेत. टरबूजाच्या बिया, भोपळ्याच्या बिया आणि बदाम हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देण्याचं काम करतं. त्याचबरोबर पचनक्रिया सुधारतात आणि भरपूर अशी ऊर्जा प्रदान करतात. त्यामुळे शरीरातील थकवा कमी होण्यास मदत होतो. तर इथे बघा अगदी 2 मिनिटांमध्येच हे सगळा सुकामेवा अगदी तांबूस रंगावरती मी परतून घेतलंय. तर आता आपण हे देखील बाजूला काढून घेऊया आणि आता सारख्याच कढईमध्ये आपल्याला 3 कप इतकं किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. वजनी प्रमाणात 1/2 किलो इतकं मी खोबरं घेतलेलं. आता अगदी मंद आचेवरती खोबरं देखील हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सतत आपल्याला थकवा जाणवतो. खोबऱ्यामध्ये चांगले हेल्दी फॅट्स असल्यामुळे आणि कॅलरीज असल्यामुळे ज्यामुळे शरीराला आपल्या ऊर्जा मिळते आणि शरीरातील थकवा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दररोज तुम्ही एकतरी खोबऱ्याचा तुकडा जरूर खाल्ला पाहिजे. तर इथे बघा अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच हे खोबरं जे आहे ते चांगलं भाजलं गेलं आहे. हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. तर आता यापेक्षा जास्त आपल्याला खोबरं नाही भाजायचं. तर आता गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 ते 1.5 कप इतकी साखर. तर इथे तुम्ही साखरेऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकता. आणि जर तुम्ही अजून हे हेल्दी लाडू बनवणार असाल तर यामध्ये तुम्ही खडीसाखरेचा सुद्धा वापर करू शकता. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे सारख्याच कपाने 2 कप इतकं दूध. तर सगळं प्रमाण आपल्याला एकाच कपाने किंवा एकाच वाटीने घ्यायचं आहे, म्हणजे लाडू जे आहेत ते अगदी परफेक्ट तयार होतात. तर आता गॅस अगदी मध्यम करायचा आणि मध्यम आचेवरती हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे मी दूध घालून हे लाडू बनवते. तुम्ही दुधाऐवजी खवासुद्धा वापरू शकता किंवा अगदी मिल्क पावडर जरी वापरली ना तरी देखील हे लाडू अगदी चविष्ट तयार होतात. तर इथे बघा साखरेचं पूर्णपणे यामधलं पाणी झालेलं आहे. आता साखरेचं पाणी आणि दूध आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. अगदी सतत हलवण्याची गरज नाही, पण अगदी अधूनमधून आपल्याला हे हलवत राहायचं आहे. तर अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच बघा यामधलं पाणी कमी झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला परतून घेतलेला सुकामेवा घालायचा आहे. त्याचबरोबर भाजून घेतलेली खसखस आणि परत एकदा आपण आणखीन 2 ते 3 मिनटं आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. अगदी संपूर्ण यामधलं पाणी आटवून घ्यायचं आहे. तरच लाडू जे आहेत ते अगदी जास्त दिवस टिकतात आणि अगदी मऊ पडत नाही, परफेक्ट टेक्स्चर येतं. तर आणखीन 2 ते 3 मिनटं मी हे परतून घेतले. आता तुम्ही बघू शकता यामध्ये अजिबात पाण्याचा अंश कुठेही दिसत नाही आणि कडेने हलकीशी साखरसुद्धा दिसू लागले.
याचाच अर्थ आपलं हे परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहे अर्धा चमचा वेलची पूड, ज्यामुळे आपले जे हे लाडू आहेत ते अजूनच चविष्ट होणार आहेत. तर तुम्ही यामध्ये बडीशेपसुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा हे लाडू अजूनच चविष्ट होतात आणि पौष्टिक होतात. बडीशेप थोडीशी हलकीशी कुटून घालायची, म्हणजे चव खूप छान लागते. तर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि आता हे आपल्याला मिश्रण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे मी हे लाडवाचं मिश्रण परातीमध्ये काढून घेतले. आता आपल्याला हे पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, हे जे लाडवाचं मिश्रण आहे अगदी 15 ते 20 मिनिटांमध्येच पूर्णपणे गार झालेलं आहे. आता लगेचच आपण याचे लाडू वळून घेऊया. तर अगदी एका हाताने सुद्धा हे लाडू सहज वळले जात आहेत. अजिबात आपण इथे पाक बनवलेला नाही, तरीसुद्धा परफेक्ट टेक्स्चर आणि परफेक्ट हे लाडू आपले वळले जातात. तर हे बघा, अगदी काही सेकंदामध्येच इथे आपला हा एक लाडू वळून तयार झालेला आहे. काय सुंदर दिसतोय, तुम्ही बघू शकता. आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडू तयार करून घेऊया. तर हे लाडू तुम्ही भेट म्हणून देण्यासाठी सुद्धा बनवू शकता, कारण एवढे चविष्ट होतात आणि दिसायला काय सुंदर दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. तर हे लाडू तुम्ही एकदाच बनवून 15 ते 20 दिवस स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा लहान मुलांना किंवा मोठ्यांना दुधासोबत हा जर एक लाडू दिला ना तर अगदी पौष्टिक आहे. तर इथे आपले हे सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत. काय सुंदर दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी एक लाडू तोडून देखील दाखवते बघा. अगदी मऊसूत आहे, तोंडात जाताच विरघळतं. कमी खर्चात, कमी साहित्यात आणि कमी वेळेत हे लाडू आपले तयार होतात. तर तुम्ही देखील असे हे पौष्टिक लाडू एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.